प्रथम आर्थिक प्रगती किती झाली ते सांगतो। रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक वर्ष 2025 मार्च यावेळी बँकेनं 5,000 कोटीच्या वर एकूण व्यवसाय पुढे नेलेला आहे। त्याचप्रमाणे आपल्या बँकेच्या एकूण ठेवी 2866 आहेत आणि कर्ज व्यवहार जवळजवळ 2200 कोटी आहे। यावेळी नफा 94-95 कोटीचा नफा बँकेला झालेला आहे। हे अत्यंत आम्हाला स्फूर्तिदायी अशी प्रगती आहे आणि त्यामुळं या प्रगतीमध्ये आमचे संचालक मंडळ आणि कर्मचारी यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे। खरं आहे ते, कारण कसं आहे की बँकेमध्ये ही बँकेसारखीच चालवली पाहिजे। ती पंचायत समितीने जिल्हा परिषदेसारखी चालवून उपयोगाची नाही, कारण ठेवी आल्यानंतर कर्ज देऊन त्या कर्ज परत आलं पाहिजे आणि आलेल्या कर्जातून ठेवी परत केल्या पाहिजेत। आम्हाला पैसा परत आणायचा असतो, पण शासकीय किंवा जिल्हा परिषद पंचायत समितींना तो पैसा द्यायचा असतो। हा मोठा फरक आहे आणि त्यामुळं कुठल्याही परिस्थितीत बँकेमध्ये आलेल्या कुठल्याही राजकारणीनं येता आल्यानंतर बँकिंगच बघायला पाहिजे, कुठल्याही परिस्थितीत राजकारण करता कामा नये। काय की आम्ही नवीन शाखा उघडायचा प्रयत्न केला, पण तसा RBIकडून आम्हाला प्रतिसाद मिळत नाही। त्यामुळं आम्ही सध्या तरी नवीन शाखा उघडायच्या मनस्थितीत नाही आहे। स्वमालकीच्या जागा घेण्याचं आमचं दरवर्षी चाललेलं असतं। यावर्षी आम्ही जवळजवळ 4-5 स्वमालकीच्या जागा खरेदी करतो। एक नरवणला आहे, एक गुहागरला आहे, एक शिवाजीनगर खेडला आहे, शिरगावला आहे, चिपळूणला। अशा पद्धतीनं आमचं काम सुरू असतं। यावर्षी डिव्हिडंड आम्ही 15% दरम्यान देऊ, त्याबद्दल काय प्रश्न नाही। आम्ही सामाजिक घटकासाठी थोडी प्रोव्हिजन करतो आणि त्या दृष्टिकोनातून जसे अर्ज येतील, मूक बधीर असे जे काय संघटना आहेत किंवा पूरग्रस्त आहेत, आकस्मिक निधी आहे, जळीत झालं त्याचं आहे, अशा पद्धतीनं आपण करतो। त्याने जास्तीत जास्त जर कर्ज व्यवहार व्यवस्थित पार पाडलं तर त्यांनासुद्धा आम्ही रिबीटच्या दृष्टीनं आम्ही त्यांना सवलत देण्याचा प्रयत्न करू। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।